प्रकाशा येथील तापी नदी किनारी शेतजमीन एका ठेकादाराने रोडचं काम व पुलाचा भराव करण्यासाठी चक्क शेती सुमारे 1 कोटीला विकत घेतली व त्यामधली माती सलग 1-1.5 वर्ष काढून भरावात टाकली। शेतातून माती काढत असताना त्या शेतीलगत असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना मात्र प्रोटेक्शन न राहिल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे। क्षमतेपेक्षा जास्त माती या ठिकाणाहून काढण्यात आली आहे आणि आता चक्क ठेकेदार रात्री नांदरखेडा परिसरातून आणि गोमाई नदी पुलावरून वाहतूक करत काळी माती डंपरने आणून पुन्हा त्या ठिकाणी टाकत आहे। म्हणून या कामाची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। कोळदा ते शेंदवा या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यातच प्रकाशा व नंदुरबार यांना जोडणारा तापी नदी पुलाचा कामासाठी तसेच पुलाचा दोन्ही बाजूला भराव करण्यासाठी संबंधित ठेकेदार याने प्रकाशा येथील शेतकरी यांच्याकडून चक्क तापी नदी किनाऱ्यावरील शेत विकत घेतले। त्यातील सुमारे 10 एकर क्षेत्र 1 कोटीमध्ये खरेदी केल्याचे साचते व त्या शेतातून सलग 2 वर्ष चक्क लाखो टन माती काढली व पुलाचा दोन्ही बाजूला भराव केला व रस्त्याचा इतर कामाच्या ठिकाणी देखील वापरली। ज्या ठिकाणाहून माती काढली ती क्षेत्र सुमारे क्षमतेपेक्षा जास्त खोदून काढले आहे। यामुळे या शेतीलगत असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या शेतीला संरक्षण राहिले नाही, त्यामुळे त्यांच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे अशी तक्रार जवळच्या शेतकऱ्यांकडून होत आहे। शिवाय माती काढताना देखील गौण खनिज काढताना सर्व नियम धाब्यावर बसवत माती काढली आहे। म्हणून संबंधित महसूल विभागाने पुन्हा या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचा भरपाईचा विचार व्हावा। संबंधित ठेकेदाराने महसूल विभागाला साधारणतः 10 लाख रॉयल्टी भरल्याचे समजते, मात्र संबंधित जागावर येऊन पाहिले असता रॉयल्टी ही तुटपुंजी भरल्याचे निदर्शन येईल। त्यामुळे संबंधित महसूल विभागाने पुन्हा या क्षेत्राची पाहणी करावी व किती टन माती इथून काढली आहे याविषयी चौकशी व्हावी व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यांना न्याय मिळावा। मराठी न्यूज प्रकाशा।